पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशा प्रकारे लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि ह्या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. शुक्रवार तारीख 17 जुलै. पहिले वाचन यशया अध्याय 38 ओवी 1 ते 6, 21 ते 22 आणि 7 ते 8. हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेशला त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निर्वानिरव कर, कारण आता तू मरणार जगणार नाहीस. तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने आणि सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे हे आठव, अशी मी तुला विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तेव्हा यशयाला परमेश्वराचा संदेश आला तो असा, हिजकिया जाऊन सांग की तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत. पहा, मी तुझे आयुष्य आणखी 15 वर्षे वाढवतो. मी तुला आणि ह्या नगराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवीन. ह्या नगराचे संरक्षण करेन. यशयाने सांगितले होते की अंजिरांची एक चांदकी आणून गळवावर बांध, म्हणजे त्याला गुण पडेल. हिजकियाने म्हटले होते, मी परमेश्वराच्या मंदिरात चढून जाईन, याचे चिन्ह काय? यशया उत्तरादाखल म्हणाला होता की परमेश्वर बोलला आहे ते करीलच. याविषयी परमेश्वराकडून तुला हे चिन्ह आहे. पहा, आहाजाच्या शंकुयंत्राच्या पायऱ्यांवर सूर्याबरोबर छाया 10 पायऱ्या उतरली आहे. तिला परत 10 पायऱ्या वर आणतो. तेव्हा सूर्याबरोबर छाया 10 पायऱ्या उतरली होती, ती 10 पायऱ्या मागे सरली. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे परमेश्वरा, तू माझा जीव उद्धारला आहेस. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 12 ओवी 1 ते 8. एका शब्बात दिवशी येशू शेतामधून जात असता त्याच्या शिष्यांना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. हे पाहून फरीसी त्याला म्हणाले, पहा, शब्बात दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत. त्याने त्यांस म्हटले, दावीद आणि त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले? म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्याबरोबरच्या माणसाने खाऊ नयेत तर याजकाने मात्र खाव्या, त्या त्यांनी कशा खाल्ल्या हे तुम्ही वाचले नाही काय? किंवा याजक मंदिरात शब्बात दिवशी शब्बात मोडून निर्दोष असतात, हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय? तरी पण मी तुम्हास सांगतो की मंदिरापेक्षा थोर असा कोणी एक येथे आहे. मला दया पाहिजे, यज्ञ नको. ह्याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषांस दोष लावला नसता, कारण मनुष्याचा पुत्र शब्बाताचा धनी आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. चिंतन. दैवी दयेचा अनुभव. शब्बात दिवस म्हणजे प्रार्थना व चिंतन करून परमेश्वराच्या सानिध्यात राहण्याचा दिवस, त्याच्याशी एकरूप होण्याचा दिवस, तसेच कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा दिवस, शेजारप्रीती दाखवण्याचा दिवस. येशू हा शब्बाताचा स्वामी आहे. तो म्हणतो, मला यज्ञ नको, दया पाहिजे. परमेश्वराची दया लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून परमेश्वराने येशूला पृथ्वीवर पाठवले. येशू शब्बात दिवशी सभास्थानात गेला, लोकांना शिक्षण दिले, नंतर लोकांच्या व्यथा समजून त्यांना मदत केली, दुखणाहितांना बरे केले. येशूच्या कार्याद्वारे लोकांना दैवी दयेचा व करुणेचा अनुभव येत असे. भुकेल्यांना अन्न देणे हे देखील दैवी दयेचे एक उदाहरण आहे. आपण जी दया व कृपा अनुभवली आहे ती इतरांबरोबर वाटून घेणे आपले कर्तव्य आहे. नियम पाळणे हे महत्त्वाचे आहेच, परंतु त्याहीपेक्षा माणुसकी जपणे हे जास्त महत्त्वाचे आहे.